संपूर्ण देशामध्ये जल्लोष चालू आहे। कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने आता मशाल मोर्चाला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातल्या राजारामपुरी परिसरातून हा मोर्चा मशाल मोर्चा किंवा कॅन्डल मार्च सध्या काढण्यात येत आहे। तो सायबर कॉलेजपर्यंत हा जाणार आहे। या मशाल मोर्चामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आबालवृत्त सहभागी झालेले आहेत। नीट परीक्षेत जो घोळ झाला, पेपरफुटी झाली, या संदर्भात शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देण्यासाठी खरं तर देशातली सगळी तरुणाई दिल्लीमध्ये एकवटली होती। मात्र त्यांच्यावर अमानुषपणे लाठी हल्ला झालेला आहे आणि या लाठी हल्ल्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत। या मोर्चामध्ये सुद्धा स्वतः गांधीजी उतरलेले आहेत, बापूजी आहेत, तसंच एक जखमी तरुण सुद्धा यामध्ये आलेला आहे। खरं तर तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे, काय सांगायचं आहे सरकारला? शांती प्रेमानं पार पडू दे, बाकी काय नाही। शांती अहिंसा परमधर्म, शांतीनंच पार पडू दे, माझी तरी इच्छा आहे। नाही मला परत उपोषणाला बसायला लागणार। शांतीनं पार पडू दे, जे झालं ते विसरून जावं आणि शांतीनं पार पडा। विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अमानुष लाठी हल्ला झालेला आहे अहिंसेच्या विरोधामध्ये। अहिंसासाठी अहिंसेनं तुम्ही एक आख मागोगे तो एक आख लिहिली जाईल की हे हा चुकीची गोष्ट आहे। माझं मत आहे शांतीनं जे प्रेमानं जे पार होतंय तेच खरं, जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे। शांतीने प्रेमानेच पार करा, मी तेच म्हणतो, नाही तर मला परत उपोषण करावं लागणार। खरं तर नरेंद्र मोदींना तुम्हाला या निमित्तानं काय सांगायचं आहे? थोडं या पक्षाला या आता नवीन गोष्टीला पण या नवीन पोरांना पण चान्स द्या। या झेन्सीसाठी पण काहीतरी करा, काहीतरी त्यांना पण एक मौका द्या। त्यांनी पण काहीतरी सूत्र द्या, किती पण सूत्र हलवतील, काहीतरी करतील, चांगलं काहीतरी करतील। खरं तर प्रतिकात्मक बापूजी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी थेट नरेंद्र मोदींना सांगितलं की शांततेने खरं तर देश चालवा। आपण बघू शकता कोल्हापुरातल्या तरुणाईचा हा आक्रोश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कोल्हापुरातल्या राजारामपुरी परिसरातून या कॅन्डल मार्चला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे अनेक नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कॅन्डल मार्च सध्या सुरू झालेला आहे। राजारामपुरी पहिल्या गल्लीतून हा सायबर कॉलेजपर्यंत जाणार आहे आणि तिथं या मोर्चाचा समारोप होणार आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी चालू आहे आणि हातामध्ये बॅनर घेऊन सध्या या मोर्चामध्ये हे सर्व तरुण एकवटलेले आहेत आणि ते केंद्र सरकारचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।